शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते आदिशक्तीचा गजर करत असताना आजच्या भजन संध्यामध्ये आपण आज सहर्ष सहर्ष स्वागत अथ स्वागतम शुभ स्वागतम आनंद मंगल मंगलम नामयाचा अनुपकयाचा अमुचा रंग आहे अमुच्या रक्तात ईश्वराचा अंश आहे आणि म्हणून आदिशक्ती आम्ही तुमच्या पुढे भजन सादर करत आहोत। या भजन संध्येला आज आपण सुरुवात करणार आहोत आणि सुरुवात करत असताना पुनश्च एकदा सर्व रसिक प्रेक्षकांचं हप्ताच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत। भक्ती असं म्हणतात की भक्ती ही जेवणात शिरली ती प्रसादामध्ये येते, तसं भक्ती ही गाण्यामध्ये स्तवनामध्ये शिरली की त्या अभंगामध्ये येते। आणि परमेश्वराचं स्तवन म्हणजेच वेगवेगळ्या रूपानं आपण करत असतो। अशी ही आजची भजन संध्या। या भजन संध्येला शुभ कार्यारंभी ज्ञानस्वरूप मरियाचे पूजन ही आपली प्रथा आहे, परंपरा आहे। कारण आदि अनंत आहे, सगुण साकार आहे, तो तुमच्यामध्ये माझ्यामध्ये सर्वांमध्ये बसला आहे। एक रसिक बनून आणि या रंगमंचावर नाचतो आहे, एक कलाकार बनून। चला तर अशा या गणरायाची अर्चना करूया या गीताने। आणि आपल्या समोर सादर करत आहे राहुल प्रथम तुला वंदित। प्रथम दिनेश आंगणे आपण समोर भक्तिगीत सादर करत आहे। हे ओंकारा श्री गजवदना, हे ओंकारा श्री गजवदना, हे ओंकारा श्री गजवदना, हे ओंकारा श्री गजवदना, वरद मूर्ती शिवनंदना, वरद मूर्ती शिववंदना, वरद मूर्ती शिवनंदना, वरद मूर्ती शिववंदना, हे प्रथमेशा लंबोदरा, हे प्रथमेशा लंबोदरा, हे प्रथमेशा लंबोदरा, हे प्रथमेशा लंबोदरा, भजनारंभी नमितो आता, भजनारंभी नमितो आता, भजनारंभी नमितो आता, भजनारंभी नमितो आता, कुंडली कवरदे श्री ज्ञानदेव, श्री पंढरीनाथ महाराज, श्री गणपती गजानन छत्रपती शिवाजी महाराज, हरी हर 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 महाराज, श्री देवी भराडी माते तुझा
हॅलो हॅलो. गणरायाला वंदन केल्यानंतर हॅलो. गणरायाला वंदन केल्यानंतर आपण जाणार आहोत ते वारीला. आषाढी कार्तिकी आली की आपले पाय वळतात ते पंढरीच्या दिशेने. आणि म्हणूनच हे भक्तिगीत सादर करण्यापूर्वी परिचय द्यायला मला नक्कीच आवडेल. वसंतरावांच्या संगीतानं रसिकांच्या मनावर अधिराज्य केलं, जादू केली आणि यापुढचा अभंग आणि या अभंगांच्या निमित्तानं ऐकण्यात आलं त्रिकूट. त्यांनी आपल्या सर्वांच्या मनावर अधिराज्य केलं. सिद्धहस्त लेखणी ज्यांची आहे की ज्यांनी अनेक भक्तिगीतं आपणास दिली ते गदी माडगुळकर यांची, आणि स्वर आणि संगीत ज्यांनी दिले ते बाबूजी. एका अर्थानं दोन प्रतिभावंतांची जुगलबंदी, हातात हात घालून निभावलेली दोस्ती. या भजन संध्येच्या निमित्तानं या दोस्तीला सुद्धा आपण सलाम करणार आहोत आणि पंढरपुरीच्या वारीत जाऊन आपण एक गीत सादर करणार आहोत. कानडा राजा पंढरीचा सादर करत आहे रावळ. कानडा राजा पंढरीचा सादर करत आहेत अंगणे, दिनेश अंगणे. एक मिनिट. खरं म्हटलं तर आपणास मला या गीताचं सादरीकरण करण्यापूर्वी आपणास परिचय देणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्वांना पुनश्च एकदा मी सर्वांचं स्वागत करते. या ठिकाणी जे वाद्यवृंद आहे त्या वाद्यवृंदावरती तबल्याची साथ देत आहे ते वेदांत पेडणेकर. हार्मोनियमवरती आहे ते नारायण राऊळ. आपण सर्वांनी टाळ्यांचा गजर करून यांचं स्वागत करूया. ढोलकीची साथ देते ती योगेंद्र पेडणेकर. आणि त्यानंतर या सर्व गीतांना साथ देणार आहे ते सतीश रसाळ, राजेश साळवी, मच्छिंद्र आहेर, विद्यानंद नायकवाडी, उन्मेष साळवी, दिनेश अंगणे, मिलिंद पाटील, हेमंत वांगणकर, अनिल तळेकर, भालचंद्र चौधरी. आणि या सर्वांचं युट्यूबला लाईव्ह करणारे आहेत ते रवींद्र खानोलकर यांचं पुनश्च एकदा टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया आणि पुढे भक्ती संध्येच्या कार्यक्रमात पुढे वळूयात. कानडा राजा पंढरीचा, 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 कानडा राजा पंढरीचा. वेदा नाही कळला, वेदा नाही कळला अंत पार याचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रगटला असा विधवर. निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रगटला असा विधवर. निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रगटला असा विधवर. उभय ठेविले हात कटीवर, उभय ठेविले हात कटीवर, पुतळा चैतन्याचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा
परब्रह्म हे भक्तांसाठी परब्रह्म हे भक्तांसाठी परब्रह्म हे भक्तासाठी परब्रह्म हे भक्तासाठी मुखे ठाकले भीमे काठी मुखे ठाकले भीमे काठी उभा राहिला भाव सावयव उभा राहिला भाव सावयव जणू की पुंडलिकाचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा नाम्याची खीर साखतो तो खोमांची गुरे राखतो नाम्याची तो गोबाची गुरे राखतो नाम्याची खीर साखतो तो खोमांची गुरे राखतो नाम्याची खीर साखतो तो गोबाची गुरे राखतो पुरंदराचा हा परमात्मा पुरंदराचा हा परमात्मा वाली दामाजीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा वेदा नाही कळला वेदा नाही कळला अंतपार ह्याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा 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 कानडा विठ्ठलू राजा पंढरीचा विठ्ठलो राजा पंढरीचा कानडा विठ्ठलू राजा पंढरीचा विठ्ठलो राजा पंढरीचा गरिबांचा वारी राजा पंढरीचा राजा पंढरीचा गरिबांचा वारी राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा कानडा विठ्ठलू राजा पंढरीचा गरिबांचा वाली राजा पंढरीचा कानडा विठ्ठलू राजा पंढरीचा गरिबांचा वाली राजा पंढरीचा पंढरीचा राजा पंढरीचा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल अतिशय सुंदर कानडाऊ राजा पंढरीच्या राजाचं गुणगान केल्यानंतर खऱ्या अर्थानं आपल्या या हप्तावन सोसायटीमध्ये आदिशक्तीचं आगमन झालेला या अश्विन शुद्ध प्रतिपदेला या ठिकाणी आपण आणि आजचा 4था दिवस आहे. आदिशक्तीचा आपण जागर करत आहोत. शरद ऋतूतील हा उत्साह, शरद ऋतूतील हा सण आणि देवीचा जागर आपण 9 दिवस करतोय आणि 10व्या दिवशी आपण दसरा साजरा करतोय. त्यालाच आपण विजयादशमी म्हणतो. या आदिशक्तीची उपासना तर करायलाच हवी आणि तिच्याकडे आपल्यासाठी शक्तीचं वरदान मागायलाच हवं आणि म्हणूनच आपण या शक्तीचं वरदान मागूयात. उदे ग अंबाबाई आई, उदे ग अंबाबाई आपणासमोर सादर होत आहे अंबेचा जागर. Bye.
उदे गांगे उदे असा आदिशक्तीच्या गजरानंतर भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशी भक्कम साथ देणार संत श्री स्वामी समर्थ महाराज हे अक्कलकोटचे स्वामी म्हणून ओळखले जातात. स्वामी समर्थांनी संपूर्ण भारतीय उपखंडात प्रवास केला आणि अखेरीस सध्याच्या महाराष्ट्रातील अक्कलकोट या गावी त्यांनी मुक्काम केला. जवळपास 22 वर्ष स्वामी अक्कलकोट येथे वास्तव्यास होते. आपल्या वास्तव्यात त्यांनी अनेक विविध चमत्कार केले. दुःख संकटे असतील तरच आपल्याला सुखाची किंमत कळते आणि भगवंताच्या अस्तित्वाची नाना विविध माहिती सुद्धा होते. स्वामी दुर्धर प्रसंगात आपल्याला संकटात आपल्याला नेहमीच सांगतात की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. आणि अशा स्वामींची आजच्या एक क्षणी आठवण तर यायलाच हवी. आणि त्यांच्यासाठीचा हा अभंग संत एकनाथांनी लिहिलेला आहे आणि आपणासमोर सादर होत आहे. ज्या सुखा कारणे देव वेडावला. ओके 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 ठीक आहे. स्वामी समर्थांचा अभंगांऐवजी आपण आणि खरं म्हटलं तर असं म्हणतात की पुढची पिढी काय करेल. आपल्या समोर तबलावरती आहे. तबल्याची साथ येत आहे त्याच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. श्लोक पेडणेकर आपली पुढची पिढी अशाच पद्धतीने ही वारसा पुढे चालणार आहे. ओके ओके टेमकर सॉरी पुन्हा एकदा टाळ्यांचा गजर होऊ द्या. बघा स्वामी समर्थांना तर आपण ओळखतोच आहोत. भिवू नकोस पाठीशी असं आपल्या त्यांनी नेहमीच म्हटलेलं आहे. त्यानंतरचे दुसरे संत आहेत संत साईबाबा. शिर्डीला नेहमीच पायी दिंडीला वारीला आपण जात असतो. या साईबाबांनी सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे की सबका मालिक एक आहे. सर्व धर्म सहिष्णुता ज्यांनी शिकवले ते साईबाबा. शिर्डी जगभरात प्रसिद्ध असं आहे. सर्वांचं श्रद्धास्थान आपणासमोर या साईबाबांबद्दल सुंदर असं भक्तिगीत सादर होत आहे. तू ये रे बा साईबाबा सादर होत आहे. तू ये रे बा साईबाबा. तू ये रे बा साई बाबा 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 ये रे बा साई बाबा तू ये रे बा साई बाबा ओया गाऊ कौतुकी तू ये रे बा साई बाबा ओया गाऊ कौतुके तू ये रे बा साई बाबा ओया गाऊ कौतुकी तू ये रे बा साई बाबा ओया गाऊ कौतुके तू ये रे बा साई बाबा. विठ्ठल तू गणपतीला दुर्वा विठ्ठला तुळस गणपतीला दुर्वा शंकराच्या पिंडीवरी बेल शोभे हिरवा शंकराच्या पिंडीवर बेल शोभे हिरवा. तू ये रे बा साई बाबा 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 ओया गाऊ कौतुकी तू ये रे बा साई बाबा ओया गाऊ कौतुके तू ये रे बा साई बाबा ओया गाऊ कौतुकी तू ये रे बा साई बाबा ओया गाऊ कौतुके तू ये रे बा साई बाबा. आई बाबाला ताण लागली बाळ गेलं पाण्याला आई बाबाला ताण लागली बाळ गेलं पाण्याला दशताने
ओव्या गाऊ कौतुके तुले रे बा साई बाबा ओव्या गाऊ कौतुकी तुले रे बा साई बाबा ओव्या गाऊ कौतुके तुले रे बा साई बाबा चंद्रभागेला पुराला पाणी लागले वळाला चंद्रभागेला पुराला पाणी लागले वळाला रुक्मिणी म्हणते धाव विठ्ठला पुंडलिक माझा बुडाला रुक्मिणी म्हणते धाव विठ्ठला पुंडलिक माझा बुडाला रे बा साई बाबा रे बा साई बाबा रे बा साई बाबा रे बा साई बाबा ओव्या गाऊ कौतुकी तू रे बा साई बाबा ओव्या गाऊ कौतुके तू रे बा साई बाबा ओव्या गाऊ कौतुकी तू रे बा साई बाबा ओव्या गाऊ कौतुके तू रे बा साई बाबा बाबा प्रभु रामाचा शिष्य तू अंजनीचा सुता प्रभु रामाचा शिष्य तू अंजनीचा सुता उघड छाती हनुमंता तू दाखव राम सीता उघड छाती हनुमंता तू दाखव राम सीता रे बा साई बाबा रे बा साई बाबा रे बा साई बाबा रे बा साई बाबा ओव्या गाऊ कौतुकी तू रे बा साई बाबा ओव्या गाऊ कौतुके तू रे बा साई बाबा ओव्या गाऊ कौतुकी तू रे बा साई बाबा ओव्या गाऊ कौतुके तू रे बा साई बाबा वा 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 खूप सुंदर. टाळ्या थोड्या कमी वाजतात. एकदा जोरदार गजर झालं पाहिजे. साईबाबांच्या भक्तीनंतर आपण वळणार आहोत. देवाची भक्ती ही मोठी शक्ती आहे. हे नेहमीच म्हणत असते की भक्ती केल्याशिवाय शक्ती प्राप्त होत नाही. परमेश्वराची आराधना केली तरच शक्ती प्राप्त होते. किती संकटे आले तरी आपला परमेश्वर आपल्या पाठीशी नेहमी उभा असतो याची आम्हाला खात्री आहेच. आम्हाला तारणार हा परमेश्वरच असतो. परंतु परमेश्वराचा एक भक्त देवाला नेहमी प्रश्न विचारतो की देवा, तुझ्या दरबारात न्याय तरी कसा रे? तू तर नेहमी आम्हाला साथ देत असतोस, पण हरिचंद्राची काय चूक होती की तू डोंगरा घरी त्याला राबवलंस, गोरोबाचे मूल तू पायी तुडवलंस? असा तरी काय रे तुझा न्याय? मग तू अनेक प्रश्न त्या भक्ताला पडतात. असाच प्रश्न या गाण्यातून आपण ऐकणार आहोत. गाण्याच्या बोल आहे देवा तुझ्या रे दरबारी. सादर होत आहे भक्तिगीत देवा तुझ्या रे दरबारी. हॅलो हॅलो हॅलो. देवा तुझ्या दरबारी रे आहे का न्याय रीत? 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 देवा तुझ्या दरबारी रे
न्यायरीत देवा तुझ्या दरबारी रे आहे का न्यायरीत देवा तुझ्या दरबारी रे आहे का न्यायरीत देवा तुझ्या दरबारी रे आहे का न्यायरीत जे तुझं आळविती देवा 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 त्यांचे करशी वाटोळे तरी त्यांचे करशी वाटोळे का रे देवा तुझ्या दरबारी रे आहे का न्यायरीत देवा तुझ्या दरबारी रे आहे का न्यायरीत काय अन्याय त्या राजा हरिश्चंद्राचा 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 त्याला देवाघरी राबविले त्याला देवाघरी राबविले का रे देवा तुझ्या दरबारी रे आहे का न्यायरीत देवा तुझ्या दरबारी रे आहे का न्यायरीत तुडविले मूल पाय दळी देवा 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 उडविले मूल पाय दळी देवा अन्याय केला त्या गोरोबाने काय 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 अन्याय केला त्या गोरोबाने तरी त्यांचे करशी वाटोळे तरी त्यांचे करशी वाटोळे देवा तुझ्या दरबारी रे आहे का न्यायरीत देवा तुझ्या दरबारी रे आहे का न्यायरीत नामाने ऐशी ही संतांची रीत नामाने ऐशी ही संतांची रीत नामाने ऐशी संतांची रीत नामाने ऐशी ही 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 संतांची रीत अंगी
नसे तिळ मात्र दोष अंगी नसे तिळ मात्र दोष अंगी नसे तिळ मात्र दोष अंगी नसे तिळ मात्र दोष अंगी नसे तिळ मात्र दोष अंगी नसे तिळ मात्र दोष अंगी नसे तिळ मात्र दोष अंगी नसे तिळ मात्र दोष त्यांचे करी शिवा तोळे तरी त्याचे करी शिवा तोळे तारे देवा तुझ्या दरबारी रे आय कान्हाय रीत देवा तुझ्या दरबारी रे आय कान्हाय रीत देवा तुझ्या दरबारी रे आहे कान्हाय रीत देवा तुझ्या दरबारी काय रे देवा तुझ्या दरबारी न्यायरीत आहे का? खरंच भक्ताला तर अधिकार आहेच की, कारण एवढी दुःख पेलात असताना कधीतरी अन्याय होतोच की, पण देवच तो. आणि म्हणूनच पुढे वळणार आहोत. कृष्णाला नाद लावणारी गवळण सगळ्यांना आवडते. कसं बाई वाजतं गवळण. गवळण हा साहित्याचा एक प्रकार आहे, पण गवळण म्हटली तर कृष्णाला नाद लावणारी गवळण होती, दैवत विकणारी गवळण होती. गवळण ही स्त्री होय आणि आदिशक्ती सुद्धा स्त्रीच आहे बरं का. आपण जे पेरलं की नाही पूर्व शेती करणारी पण स्त्रीच होते आणि या स्त्रीचा सन्मान आदिशक्तीचा सन्मान होत असताना स्त्रीचा सन्मान तर व्हायलाच हवा. आणि म्हणूनच या गवळणीची ओळख आपल्याला द्यायलाच हवी. पूर्वी गाईचं दूध काढण्यापासून ते बाजाराला नेऊन विकण्यापर्यंत सगळी कामं स्त्रीच करायची. दुधाबरोबर दही ताक लोणी असं दुधाचे प्रकार ते विकत असे. आणि लहानपणापासून खोडकड श्रीकृष्ण आणि त्याचे सवंगडी या दोघा दुधाची चोरी करायची आणि चोरी केल्यावर गवळणीचे माठ फोडून टाकायचे. श्रीकृष्णाच्या या कोड्या गवळणींना मात्र फार आवडायच्या. त्याने केलेले नुकसान ते विसरून जायच्या. त्याची तक्रार करण्यासाठी ते यशोदाबाईकडे जायच्या, पण तो दिसला नाही की त्या बेचैन व्हायच्या. ज्ञानेश्वरांपासून ते तुकाराम महाराजांपर्यंत सर्वांनी गवळणी दिल्या. ह्या गवळणी हा साहित्याचा एक प्रकार आहे आणि परंतु संत एकनाथांनी त्या गवळणींना एक वेगळे रूप दिले. हे सगळे वर्णन संतांनी भक्ती रसातून आपल्याला दिलेलं आहे. पुढे त्याला पठ्ठे बापूराव गोणाजी बाळा तसेच दत्ता डावजेकर यांनी लोकांपर्यंत पोहोचवलं, मनामध्ये रुजवलं. चला तर मग ऐकूया अशीच एक गवळण कसबाई वाजतं. सादर होत आहे एक गवळण कसबाई वाजतं. कसबाई वाजत वाजत तुंतुन कसबाई वाजत वाजत संबळ काळूबाईला येतय कोण कोण काळूबाईला येतय कोण कोण काळूबाईला येतय कोण कोण वाजत वाजत तुंतुन कसबाई वाजत वाजत संबळ काळूबाईला येतय कोण कोण काळूबाईला येतय कोण कोण काळूबाईला येतय कोण कोण. काळूबाईला जाईन म्हटलं तिला सोन्यानं मडवीन म्हटलं तिला सोन्यानं मडवीन म्हटलं तिला सोन्यानं मडवीन म्हटलं. अंबाबाईला जाईन म्हटलं तिला चांदीनं सजवीन म्हटलं तिला चांदीनं सजवीन म्हटलं तिला चांदीनं सजवीन म्हटलं. तिला सोन्यानं मडवीन तिला चांदीनं सजवीन. काळूबाईला येतय कोण कोण काळूबाईला येतय कोण कोण काळूबाईला येतय कोण कोण. अंबाबाईला जाईन म्हटलं तिला
रुपयानं सजविन म्हटलं, तिला रुपयानं सजविन म्हटलं, तिला रुपयानं सजविन म्हटलं. काळूबाईला जाईन म्हटलं, तिला पाचून मडविन म्हटलं. तिला पाचून पडविन म्हटलं, तिला पाचून पडविन म्हटलं. तिला रुपयानं सजविन, तिला पाचून मडविन. काळूबाईला येतय कोण कोण, काळूबाईला येतय कोण कोण, काळूबाईला येतय कोण कोण. अंबाबाईला जाईन म्हटलं, तिला फुलानं सजविन म्हटलं. तिला फुलानं सजविन म्हटलं, तिला फुलानं सजविन म्हटलं. काळूबाईला जाईन म्हटलं, तिला हारानं मडविन म्हटलं. तिला हारानं बडविन म्हटलं, तिला हारानं बडविन म्हटलं. तिला फुलानं सजविन, तिला हारानं मडविन. काळूबाईला येतय कोण कोण, काळूबाईला येतय कोण कोण, काळूबाईला येतय कोण कोण. काळूबाईला जाईन म्हटलं, तिची आरती करीन म्हटलं. तिची आरती करीन म्हटलं, तिची आरती करीन म्हटलं. अंबाबाईला जाईन म्हटलं, तिचं भजन गाईन म्हटलं. तिचं भजन गाईन म्हटलं, तिचं भजन गाईन म्हटलं. तिची आरती करीन, तिचं भजन गाईन. काळूबाईला येतय कोण कोण, काळूबाईला येतय कोण कोण, काळूबाईला येतय कोण कोण. असबाई वाजत तुतुड, असबाई वाजत संपड. काळूबाईला येतय कोण कोण, काळूबाईला येतय कोण कोण, काळूबाईला येतय कोण कोण. अतिशय सुंदर. खरं म्हटलं तर अजून सुद्धा एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया, कारण याच्यानेच आपणास प्रोत्साहन मिळतं. अतिशय सुंदर असं भजनी मंडळ आपल्या हट्टावंच आहे. कोणत्याही देवाची प्रार्थना आराधना केली तर ती शेवटी केशवाला, त्या गोविंदाला, त्या हरीला जाऊन मिळते. अनेक नाना विविध रूप या देवाची आहेत आणि त्यामुळे कुठल्याही प्रार्थनेचं अंतिम ध्येय हे हरीच आहे. त्या केशवाचं अनंत सृष्टी निर्माण करणारा ब्रह्म, ती चालवणारा विष्णू आणि वाईटांचा संहार करून सृष्टीचं रक्षण करणारा महेश, ही तिन्ही रूप ज्याच्यामध्ये एकवटली आहेत त्या दत्तगुरूंना आपण तितकेच मानतो. महाराष्ट्र आणि कर्नाटकात दत्तांची भक्ती खूप मोठ्या प्रमाणावर केली जाते आणि या ब्रह्मा विष्णू महेशच्या रूपाला म्हणजेच त्रिगुणात्मक दत्तगुरूंना चला तर आपण नमन करूया. या गीतातून शिवा महेशा परमेश्वर सादर होता है दत्त गुरु वंदना. हॅलो. शिवा महेशा परमेशा हो, शिवा महेशा परमेशा, शिवा महेशा परमेशा हो, शिवा महेशा परमेशा. शिवा महेशा परमेशा हो, शिवा महेशा परमेशा, शिवा महेशा परमेशा हो, शिवा महेशा परमेशा. 12 रूपे तुझी मनोहर, 12 रूपे तुझी मनोहर, 12 रूपे तुझी मनोहर. ज्योतिर्लिंगे म्हणती त्याला, ज्योतिर्लिंगे म्हणती त्याला, ज्योतिर्लिंगे म्हणती त्याला. जोडू तयांना नेमाने कर, जोडू तयांना नेमाने कर, जोडू तयाला नेमाने कर, जोडू तयाला नेमाने कर. शिवा महेशा परमेशा हो, शिवा महेशा परमेशा. शिवा महेशा परमेशा हो, शिवा महेशा परमेशा. वा वा वा. शिवा महेशा
सोमनाथ तू सौराष्ट्राचा, सोमनाथ तू सौराष्ट्राचा, सोमनाथ तू सौराष्ट्राचा, मल्लिकार्जुन श्रीशैल्याचा, मल्लिकार्जुन श्रीशैल्याचा, मल्लिकार्जुन श्रीशैल्याचा, उज्जैनीचा महाकाल तो, उज्जैनीचा महाकाल तो, देवातील ओंकारेश्वर, शिवा महेशा परमेशा हो, शिवा महेशा परमेशा, शिवा महेशा परमेशा हो, शिवा महेशा परमेशा. वैजनाथ हो परिणीता, वैजनाथ हो पैसा, वैजनाथ हो पैसा, पुण्यक्षेत्रिता भीमाशंकर, पुण्यक्षेत्रिता भीमाशंकर, पुण्यक्षेत्रिता भीमाशंकर, तालुकावनी नागनाथ तू, तालुकावनी नागनाथ तू, सेतू बंदी रामेश्वर, शिवा महेशा परमेशा हो, शिवा महेशा परमेशा, शिवा महेशा परमेशा हो, शिवा महेशा परमेशा. ब्रह्मगिरीचा त्र्यंबक तू रे, ब्रह्मगिरीचा त्र्यंबक तू रे, ब्रह्मगिरीचा त्र्यंबक तू रे, काशीचा हो विश्वेश्वर, काशीचा हो विश्वेश्वर, काशीचा हो विश्वेश्वर, हिमालयीचा केदारेश्वर, हिमालयीचा केदारेश्वर, केरळचा तो कृष्णेश्वर, शिवा महेशा परमेशा हो, शिवा महेशा परमेशा, शिवा महेशा परमेशा हो, शिवा महेशा परमेशा. 12 रूपे तुझी मनोहर, 12 रूपे तुझी मनोहर, 12 रूपे तुझी मनोहर, ज्योतिर्लिंगे म्हणती त्याना, ज्योतिर्लिंगे म्हणती त्याला, ज्योतिर्लिंगे म्हणती त्याला, जोडतयांना नेमाने कर, जोडतयांना नेमाने कर, जोडतयाला नेमाने कर. शिवा महेशा परमेशा हो, शिवा महेशा परमेशा, शिवा महेशा परमेशा, शिवा महेशा परमेशा, शिवा महेशा परमेशा हो, शिवा महेशा परमेशा, शिवा महेशा परमेशा हो, शिवा महेशा परमेशा. खूप छान. ज्यांच्या गडाला 9 लाख पायऱ्या आहेत, ज्यांच्या गडाला 9 लाख पायऱ्या आहेत, त्या पायऱ्या चढून आपण नेहमीच जायला आपल्याला आवडतं, अशा खंडोबा रायाला भेटायला आता आपण जाणार आहोत. माझ्या मागे म्हणा ऐकत ऐकत सदानंदाचा, या सदानंदाचा जागर आपण करणार आहोत. खंडोबा, खंडोबा हे आपणा सर्वांचा आराध्य दैवत, कुल दैवत. या खंडोबाच्या 2 पत्नी म्हाळसा आणि बानुबाई. जी बानुबाई आपल्याला माहिती आहे, बानुबाई खंडोबांना, मेंढपाळाची मुलगी बानुबाई, आणि मेंढपाळाचा वेश धारण करून बानाईच्या वडिलांची सेवा करण्यासाठी खंडोबा बानाईच्या घरी गेले. एके दिवशी खंडोबाने बानुबाईच्या वडिलांना सर्व मेंढ्या आणि शेळ्या मारल्या आणि बानूशी लग्न केलं. त्यांना पुन्हा जिवंत करण्याचे वचन दिले आणि बानूचे लग्न मेंढपाळाच्या वेशातील खंडोबाशी झाले. आणि अशा या बानुबाईचं लग्न आपण ऐकणार आहोत एका भन्नाट अशा भक्ती गीतातून. आणि गीताचे बोल आहे, खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली. चला तर मग सादर होत आहे भक्तिगीत. खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली. बुवा
लग्नाला पानू नवरी नटली खंडरायाच्या लग्नाला पानू नवरी नटली कालबाई दुपारी कुठली नवरी नटली कालबाई दुपारी कुठली खंडरायाच्या लग्नाला पानू नवरी नटली खंडरायाच्या लग्नाला पानू नवरी नटली कालबाई सुपारी फुटली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली खंडरायाच्या लग्नाला हो आवल मराठी कोण कोण आलं वराडी कोण कोण आलं वराडी कोण कोण संग सरस्वती घेऊन आले गणपती गजानन आले गणपती गजानन आले गणपती गजानन या साखर पुऱ्याची आजबाई साखर वाटली या साखर पुऱ्याची आजबाई साखर वाटली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली रायाच्या लग्नाला हो आलं वराडी कोण कोण आले वराडी कोण कोण आले वराडी कोण कोण संग पार्वतीला घेऊन आले शंकर भगवान आले शंकर भगवान आले शंकर भगवान 33 कोटी देवांची तीच गर्दी दाटली 33 कोटी देवांची तीच गर्दी दाटली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली खंडरायाच्या लग्नाला हो काल वराडी कोण कोण आलं वराडी कोण कोण आलं वराडी कोण कोण मागे लक्ष्मीला घेऊन आले विष्णू भगवान आले विष्णू भगवान आले विष्णू भगवान या जय दुर्गेरावर साऱ्या दिवटा पेटल्या या जय दुर्गेरावर साऱ्या दिवटा पेटल्या नवरी नटली कालबाई सुपारी फुटली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली जेजुरीचा खंडेराया जागराया जेजुरीच्या खंडेराया जागराया पसरणीचा भैरव देवा जागराया पसरणीच्या भैरव देवा जागराया बाईचा तू गणराया जागराया वाईच्या तू गणराया जागराया पंढरपूरच्या विठ्ठल देवा जागराया पंढरपूरच्या विठ्ठल देवा जागराया तुम्ही गेला तो घर वाजतो गड पुण धरती अलीकड घडते तुरी पलीकड पुण धरती अलीकड घडते दूरी पलीकड पदावून बानू गेली स्वारी देवाची येडी झाली रूपदाऊन बाजू गेली स्वारी देवाची देवी आली अहो बानू बाई ते याद लागलं मल्हारी देव मल्हारी लागलं मल्हारी देव मल्हारी अहो इकडून गेले तुझ्या गावाला मल्हारी देव मल्हारी इकडून गेले तुझ्या गावाला भंडारी देव मल्हारी येळकोट येळकोट बोलती हो काय भंडार उधळती येळकोट बोलतो काय भंडारा उधळती येळकोट येळकोट बोलती हो काय भंडार उधळती येळकोट बोलतो काय भंडारा उधळते 9 लाख पायरी गडाला हो तिरा जोडल्या खडकाला 9 लाख पायरी गडाला हो चिरा जोडल्या खडकाला 9 लाख पायरी गडाला हो तिरा जोडल्या खडकाला 9 लाख पायरी गडाला हो चिरा जोडल्या खडकाला बोला हो तुम्ही बोला बोला हो तुम्ही बोला भारत नारीला भारत नारी
मारतात जय मल्हार मल्हारी मारतात जय मल्हार मल्हारी मारतात जय मल्हार जय मल्हार जय मल्हार तबल्यासाठी आणि ढोलकीसाठी आणि हार्मोनियमसाठी एकदा जोरदार टाळ्या. खूप सुंदर. मस्त आणि अंगभावांसाठी आणि सर्वांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. खऱ्या अर्थानं खंडोबा रायाचा गोंधळ तर झालाच बरं का. माझ्या आणि आपल्या सर्वांच्या आंब्याचा गोंधळ तर व्हायलाच हवा, हो की नाही. आणि कुठल्याही शुभकार्यापूर्वी आणि शुभकार्य झाल्यानंतर आपण आपल्या कुलदेवतांचा जागर करत असतो, गोंधळ घालत असतो आणि यासाठी आपण रात्र जागत असतो. याला आपण गोंधळ करणे म्हणतो. बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये तुळजाभवानी, खंडोबाराया आणि कोल्हापूरची अंबा माता या देवतांची कथा सांगून आपल्याकडे गोंधळ घालण्यासाठी कोण बरे येतं? वाघ्या आणि मुरळी. खऱ्या अर्थानं ही जोडी खंडोबाची आवडती जोडी आहे. ते आपल्या गीतातून रात्रभर जागर करून हे गोंधळ आपला सादर करत असतात. असेच एक गोंधळ गीत आपल्यासमोर सादर होत आहे. काय बाई सांगू माझ्या आंबाचं नटणं, काय बाई सांगू आंबाच्या माझ्या नटणं सादर होत आहे एक गोंधळ गीत. काय बाय सांगू अंबाच्या माझ्या नटन, काय बाय सांगू अंबाच्या माझ्या नटन. तरीच्या चोळीला सोन्याचं लावलंय बटन, तरीच्या चोळी सोन्याचं लावलंय बटन, तरीच्या चोळीला सोन्याचं लावलंय बटन. काय बाय सांगू अंबाच्या माझ्या नटन, काय बाय सांगू अंबाच्या माझ्या नटन. तरीच्या चोळीला सोन्याचं लावलंय बटन, तरीच्या चोळीला सोन्याचं लावलंय बटन. काय बाय सांगू अंबाच्या माझ्या नटन, काय बाय सांगू अंबाच्या माझ्या नटन. तरीच्या चोळीला सोन्याचं लावलंय बटन, तरीच्या चोळीला सोन्याचं लावलंय बटन. काय बाय सांगू अंबाच्या माझ्या नटन, काय बाय सांगू अंबाच्या माझ्या नटन. तरीच्या चोळीला सोन्याचं लावलंय बटन, तरीच्या चोळीला सोन्याचं लावलंय बटन. चोळीवर बिंगाची जडण, नदीवर मोत्याची घडण, नदीवर मोत्याची घडण, नदीवर मोत्याची घडण. चोळीवर बिंगाची जडण, नदीवर मोत्याची घडण, नदीवर मोत्याची घडण, नदीवर मोत्याची घडण. बघून आईला, बघून आईला, बघून आईला मनाची हौस फिटन. तरीच्या चोळीला सोन्याचं लावलंय बटन. काय बाय सांगू अंबाच्या माझ्या नटन, काय बाय सांगू अंबाच्या माझ्या नटन. तरीच्या चोळीला सोन्याचं लावलंय बटन, तरीच्या चोळीला सोन्याचं लावलंय बटन. तळ्यात कस्तुरी बोरमाळ, केसावर मोत्याचं जाळ, केसावर मोत्याचं जाळ, केसावर मोत्याचं जाळ. तळ्यात कस्तुरी बोरमाळ, केसावर मोत्याचं जाळ, केसावर मोत्याचं जाळ, केसावर मोत्याचं जाळ. खेळता खेळता आंबाडा गेलाय सुटून, खेळता खेळता आंबाडा गेलाय सुटून. तरीच्या चोळीला सोन्याचं लावलंय बटन. काय बाय सांगू अंबाच्या माझ्या नटन, काय बाय सांगू अंबाच्या माझ्या नटन. तरीच्या चोळीला सोन्याचं लावलंय बटन, तरीच्या चोळीला सोन्याचं लावलंय बटन. परडी आईच्या हातात बसली अंबार तात, बसली अंबार तात, बसली अंबार तात. परडी आईच्या हातात बसली अंबार तात, बसली अंबार तात, बसली अंबार तात. अंबाच्या
सोन्याचं लावलंय बटन दहीच्या जोडीला सोन्याचं लावलंय बटन गुरुकुवाच्या त्याला सांगून जोगवा येईन मागून जोगवा येईन मागून जोगवा येईन मागून गुरुकुवाच्या त्याला सांगून जोगवा येईन मागून जोगवा येईन मागून जोगवा येईन मागून पावन रूप अंगावर काटा फुटण पावन रूप अंगावर काटा फुटण दहीच्या जोडीला सोन्याचं लावलंय बटन काय काय सांगू अंबाच्या माझ्या नटन काय काय सांगू अंबाच्या माझ्या नटन दहीच्या जोडीला सोन्याचं लावलंय बटन दहीच्या जोडीला सोन्याचं लावलंय बटन दहीच्या जोडीला सोन्याचं लावलंय बटन अतिशय सुंदर, जबरदस्त खूप छान. यानंतर श्रीकृष्णाच्या लीला अनंत आहे. श्रीकृष्ण म्हटलं की खोडकर कान्हा आपणासमोर येतो. डोक्यावर दह्या दुधाचे माठ घेऊन मथुरेच्या बाजाराला जाणाऱ्या गवळणी दही घ्या कोणी दूध घ्या, दही घ्या कोणी दूध घ्या असे म्हणू लागल्या. गवळण आणि अशी हात ऐकली की आपल्याला आठवतात ती साहित्यातली गवळण. आणि ह्या गवळण गीतांमधील हा गोडवा, हा करिश्मा गवळण गीताच्या सादरीकरणातून आजही तितक्याच उत्कटतेने अनुभवता येतो. संतांनी आपले प्रेम, आपले भाव व्यक्त करण्यासाठी गवळणी लिहिल्या. मराठी माणसाच्या मनात कायम असलेली अशीच ही गवळण घेऊन येत आहेत आपली ही सारी मंडळी. आणि काय म्हणतात बरं का, दही घ्या कुणी दूध घ्या कुणी, दही घ्या कुणी दूध घ्या कुणी. ऐका बरं का, अशी सुंदर अशी गवळण आपल्यासमोर सादर होत आहे. दही घ्या कोणी न दूध घ्या कोणी, दही घ्या कोणी न दूध घ्या कोणी. दही मजलोण्याचं, दही मजलोण्याचं बिगर पाण्याचं, पाण्याचं बिगर पाण्याचं बाय बाय बिगर पाण्याचं, बिगर पाण्याचं बाय बाय बिगर पाण्याचं. दही घ्या कोणी दूध घ्या कोणी, दही घ्या कोणी दूध घ्या कोणी. दही मजलोण्याचं, दही मजलोण्याचं बिगर पाण्याचं बाय बाय बिगर पाण्याचं, बिगर पाण्याचं बाय बाय बिगर पाण्याचं, बिगर पाण्याचं बाय बाय बिगर पाण्याचं. गाई मशीन भरलाय गोठा, गाई मशीन भरलाय गोठा, गाई मशीन भरलाय गोठा, गाई मशीन भरलाय गोठा. दया दुधाचा नाही ओ तोटा, दया दुधाचा नाही ओ तोटा, दया दुधाचा नाही हो तोटा, दया दुधाचा नाही हो तोटा. कुठं नाही बोलायचं, आता कुठं नाही बोलायचं, बिगर पाण्याचं बाय बाय बिगर पाण्याचं, बिगर पाण्याचं बाय बाय बिगर पाण्याचं, बिगर पाण्याचं बाय बाय बिगर पाण्याचं. दही घ्या कोणी न दूध घ्या कोणी, दही घ्या कोणी न दूध घ्या कोणी. दही मजलोण्याचं, दही मजलोण्याचं बिगर पाण्याचं बाय बाय बिगर पाण्याचं, बिगर पाण्याचं बाय बाय बिगर पाण्याचं. तुमच्या गावाला गवळण आली, तुमच्या गावाला गवळण आली, तुमच्या गावाला गवळण आली, तुमच्या गावाला गवळण आली. दही दूध विकायची मला लय घाई, दही दूध विकायची मला लय घाई, दही दूध विकायची मला लय घाई, दही दूध विकायची मला लय घाई. आता कुठं नाही बोलायचं, आता कुठं नाही बोलायचं, बिगर पाण्याचं बाय बाय बिगर पाण्याचं, बिगर पाण्याचं बाय बाय बिगर पाण्याचं, बिगर पाण्याचं बाय बाय बिगर पाण्याचं. दही घ्या कोणी दूध घ्या कोणी, दही घ्या कोणी दूध घ्या कोणी. दही मजलोण्याचं, दही मजलोण्याचं बिगर पाण्याचं बाय बाय बिगर
एका जनार्दनी गवळण राधा एका जनार्दनी गवळण राधा एका जनार्दनी गवळण राधा एका जनार्दनी गवळण राधा आमचा कृष्णा नाही ओ साधा 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 त्याच्या भक्तीला लागायचं त्याच्या भक्तीला लागायचं बिगर पाण्याचं बाय बाय बिगर पाण्याचं बिगर पाण्याचं बाय बाय बिगर पाण्याचं बिगर पाण्याचं बाय बाय बिगर पाण्याचं दही घ्या कोणी न दूध घ्या कोणी दही घ्या कोणी न दूध घ्या कोणी दही मध्ये लोण्याचं दही मध्ये लोण्याचं बिगर पाण्याचं बाय बाय बिगर पाण्याचं बिगर पाण्याचं बाय बाय बिगर पाण्याचं बिगर पाण्याचं बाय बाय बिगर पाण्याचं अतिशय सुंदर. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या संत परंपरेने आपल्याला अतिशय भक्ती वाङ्मय दिलं. त्या वाङ्मयामध्ये आपण मगाशीच ऐकली ती एक भन्नाट गवळण आपण ऐकतो. या भक्ती गीतांमध्ये अभंग आहेत, श्लोक आहेत, ओव्या आहेत आणि बरं का याच्यामध्ये दुसरा काव्य प्रकार येतो तो भारूड. आणि भारूड म्हटलं तर संत एकनाथांचं भारूड आपण ऐकल्याशिवाय आपली हे भजन संध्या पूर्ण होऊ शकणार. बरं का आपल्या महाराष्ट्रातील संत परंपरेने आपल्याला सर्व धर्म सहिष्णुता शिकवली. पूर्वी 12 बलुतेदार पद्धती होती. यामध्ये माळ, क्षत्रिय, शिंपी, ब्राह्मण, चांभार, लोहार सर्व जाती जमातीचे लोक या ठिकाणी गोविंदाने राहत असत. आणि वस्तू विनिमयाची पद्धत होती. वस्तू देऊन वस्तू विकत घेतली जायची. एका गावामध्ये सर्व काही मिळत होतं, सर्व काही गुण्या गोविंदाने राहत होतं. ही शिकवण आपल्याला संतांनी दिली. आणि या संत परंपरेतूनच उदयास आलं ते भारूड. आणि भारुडामध्ये कळस चढवला तो संत एकनाथांनी. असं एक संत एकनाथांचा भारूड आपण समोर सादर होत आहे. भारुडाचे बोल आहे फुबाई फुबाई फुगडी फू. सादर होत आहे भारूड. बोला पुंडली कवरदे श्री ज्ञानदेव बोला पंढरीनाथ महाराज की जय. फूबाई फू फुगडी फू फूबाई फू फुगडी फू. दमलस काय माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू. दमलस काय माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू. फूबाई फू फुगडी फू. जमलंस काय माझ्या गोविंदा तू रे गोविंदा तू. फुबाई फू फुगडी फू. जमलंस काय माझ्या गोविंदा तू रे गोविंदा तू. काय माझ्या गोविंदा फुगडी फू. जमलंस काय माझ्या गोविंदा तू रे गोविंदा तू. साधे कुंकुले टिकली दाबी लोका. साधे कुंकुले टिकली दाबी लोका. कुंकुलाली टिकली दावी लोका. देवाची संग नाही व्यंकटाला पिका फुगडी फू. फुगाडी फू फुगाडी फू. जमलंस काय माझ्या गोविंदा तू रे गोविंदा तू. फुगाडी फू फुगाडी फू. जमलंस काय माझ्या गोविंदा तू रे गोविंदा तू.
डोळे तव शिवरीवाणी लाज नवी नवी डोळे तव शिवरीवाणी लाज नवी नवी डोळे तव शिवरीवाणी लाज आपल्याली चिल्ली पिल्ली कोपरीवाणी झुंबे फुकडी तू फुगडी तू जमलंस काय माझ्या गोविंदा तू रे गोविंदा तू फुगडी तू जमलंस काय माझ्या गोविंदा तू रे गोविंदा तू मायले की गोष्टी सांगत त्यांची प्रीत मोठी मायले की गोष्ट सांगत त्यांची प्रीत मोठी तुकडे सोडून येऊ लागली फुगडी जमलंस काय माझ्या गोविंदा फुगडी जमलंस काय माझ्या गोविंदा तू रे गोविंदा तू हरी संतांची निंदा नाही बरी संतांची निंदा केली निंदा नाही बरी संतांची निंदा केली निंदा नाही बरी संतांची निंदा केली निंदा नाही बरी तुकाराम शरण गेले सद्गुरु आता फुगडी तू कमलास काय माझ्या गोविंदा तू रे गोविंदा 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 तू अतिशय सुंदर खूप सुंदर अशा या भक्तिगीतानंतर आपण वळणार आहोत. खरं म्हटलं तर गणेशाला वंदन केल्यानंतर गोंधळ गीत झालंय, भक्तिगीत झाले, विविध अभंग झाले आणि आपण आता भक्ती संध्येच्या शेवटाकडे येऊन पोचलेलो आहोत. हरिनामाचा गजर हा कधीच संपत नसतो, तो आपल्या अंतर्मनामध्ये चालूच असतो. तरी सुद्धा आदिशक्तीच्या या आदिमायेच्या भक्ती संध्येच्या कार्यक्रमात आपण या ठिकाणी उपस्थित झालात आणि सर्वांचा उत्साह वाढवलाय. म्हणून पुन्हा एकदा आपण समोर एक गजर होत आहे. असं म्हणतात आषाढ महिना सुरू झालेला असतो आणि आषाढामध्ये पाऊस असतो. या पाऊस झाला की सर्व शेतकरी वर्गाला वेध लागतात ते नांगरणीचे. नांगरणी झाली की पेरणी होते आणि पेरणी झाल्यानंतर वेध लागतात ते आषाढी वारीचे. आषाढ महिना आला की पांडुरंगाच्या भेटीचे सर्वांनाच वेळ लागतात आणि म्हणून आषाढी वारी नंतर येते ती कार्तिकी वारी आणि वारकऱ्यांसाठी ही मोठी पर्वणी असते. एक पर्वणी, या पर्वणीमध्ये सगळे वारकरी एकमेकांना माऊली म्हणतात. जर पंढरपूरला आपण कधी गेलो तर नुसतं माऊली 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 आणि कधीही तिथे छोटा मोठा हा भेद नाही. सगळेजण एकमेकाला माऊली म्हणून नतमस्तक होतात आणि परमेश्वराला कान पकडून परमेश्वराची आराधना करतात की हे परमेश्वरा माझं कुठे चुकलं तर नाही ना, मी तुझ्या मला एवढंच दान दे देवा, मला प्रत्येक वारीला मात्र तुझी भेट होऊ दे, तुझं दर्शन होऊ दे. तुझ्या चरणाशी नाही आलो तरी तुझ्या पंढरीत मात्र मी आलो पाहिजे. तुझ्या कळसाचं दर्शन झालं तरी माझी वारी मात्र पूर्ण होऊ दे. अशी ही वारी, असा हरिनामाचा गजर सगळ्यांना पंढरपुराच्या भेटीला, पंढरीच्या भेटीला मात्र सर्वांना आस लावलेली असते. दरवर्षी प्रत्येक वारकरी या वारीला जात असतो आणि म्हणूनच आता आपण सर्वजण करणार आहोत हरिनामाचा गजर. अशा या हरीचा गजर आपणासमोर सादर होत आहे. जिल्हा ठाणे वतन करीत हप्ताम संकुलात, जिल्हा ठाणे वतन करीत हप्ताम संकुलात, हरिनामाचा गजर होतो नवरात्र उत्सवात, हरिनामाचा गजर होतो नवरात्र उत्सवात, जिल्हा ठाणे वतन करीत हप्ताम संकुलात, जिल्हा ठाणे वतन करीत हप्ताम संकुलात,
अंबाबाईचा गजर होतो नवरात्र उत्सवात अंबाबाईचा गजर होतो नवरात्र उत्सवात जिल्हा ठाणे वतनगरीत आपटाव संकुलात जिल्हा ठाणे वतनगरीत आपटाव संकुलात रेणुका देवीचा होतो नवरात्र उत्सवात रेणुका देवीचा गजर होतो नवरात्र उत्सवात जिल्हा ठाणे वतनगरीत आपटाव संकुलात जिल्हा ठाणे वतनगरीत आपटाव संकुलात अंबाबाईचा गजर होतो नवरात्र उत्सवात अंबाबाईचा गजर होतो नवरात्र उत्सवात जिल्हा ठाणे वतनगरीत आपटाव संकुलात जिल्हा ठाणे वतनगरीत आपटाव संकुलात आदी माईचा होतो नवरात्र उत्सवात आदी माईचा गजर होतो नवरात्र उत्सवात जिल्हा ठाणे वतनगरीत आपटाव नगरात जिल्हा ठाणे वतनगरीत आपटाव संकुलात जगदंबेचा गजर होतो नवरात्र उत्सवात जगदंबेचा गजर होतो नवरात्र उत्सवात जिल्हा ठाणे वतनगरीत आपटाव संकुलात जिल्हा ठाणे वतनगरीत आपटाव संकुलात शंखादेवीचा गजर होतो नवरात्र उत्सवात शंकरदेवीचा गजर होतो नवरात्र उत्सवात जिल्हा ठाणे वतनगरीत आपटाव संकुलात जिल्हा ठाणे वतनगरीत आपटाव संकुलात सप्तशृंगीचा गजर होतो नवरात्र उत्सवात सप्तशृंगीचा गजर होतो नवरात्र उत्सवात जिल्हा ठाणे वतनगरीत आपटाव संकुलात जिल्हा ठाणे वतनगरीत आपटाव संकुलात काळूबाईचा गजर होतो नवरात्र उत्सवात काळूबाईचा गजर होतो नवरात्र उत्सवात जिल्हा ठाणे वतनगरीत आपटाव संकुलात जिल्हा ठाणे वतनगरीत आपटाव संकुलात तुळजाभवानीचा गजर होतो नवरात्र उत्सवात तुळजाभवानीचा गजर होतो नवरात्र उत्सवात जिल्हा ठाणे वतनगरीत आपटाव संकुलात जिल्हा ठाणे पराडी तुमचा गजर होतो नवरात्र उत्सवात पराडी तुमचा गजर होतो नवरात्र उत्सवात पराडी तुमचा गजर होतो नवरात्र उत्सवात पराडीचा गजर होतो ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली 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 ज्ञानराज माऊली तुकाराम
जय जय विठोबा रखुमाई दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 गोविंद गोविंद मना लागो हाची छंद गोविंद गोविंद मना लागो हाती छंद गोविंद गोविंद मना लागो हाची छंद गोविंद गोविंद मना लागो हाती छंद गोविंद गोविंद मना लागो हाची छंद गोविंद गोविंद मना लागो हाती छंद गोविंद गोविंद मना लागो हाची छंद गोविंद गोविंद मना लागो हाती छंद गोविंद गोविंद मना लागो हाची छंद गोविंद गोविंद मना लागो हाती छंद गोविंद गोविंद मना लागो हाची छंद गोविंद गोविंद मना लागो हाती छंद गोविंद गोविंद मना लागो हाची छंद गोविंद गोविंद मना लागो हाती छंद गोविंद गोविंद मना लागो हाची छंद गोविंद गोविंद मना लागो हाती छंद दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 कुंडली वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की अतिशय सुंदर खूप छान अशा भक्तिमय वातावरणामध्ये ही भजन संध्या या ठिकाणी या विरामाकडे जात आहोत. खरं म्हटलं तर या आदिशक्तीला आपण असं म्हणूया की आदिशक्ती हे परमेश्वरा मन मागत असे तुझं पाशी एक या आमच्या हप्ताहून संकुलावरती तरी कृपा दृष्टीचा अखंड अभिषेक. या भजन संध्यासाठी पुन्हा एकदा मी त्यांची नावं विनीत करते की हप्ताहून भजन मंडळ या ठिकाणी अतिशय सुंदर असं भक्तिगीतांचा कार्यक्रम या ठिकाणी सादर केला. भजन संध्येची सेवा या ठिकाणी दिली आणि खऱ्या अर्थानं मला सुद्धा खूप छान वाटलं की आपण या भजन संध्येची सेवेचा एक निवेदनाच्या रूपाने आपण मला संधी दिली त्याबद्दल हप्तावरची खूप खूप आभारी आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा मी म्हणेन की तबल्यावरती होते वेदांत पेडणेकर आणि श्लोक टेंबे, हार्मोनियमवरती नारायणराव जोरदार टाळ्यांचा गजर करूया. त्यानंतर ढोलकीवरती योगेंद्र पेडणेकर, त्यानंतर भजन ज्यांनी गायली आणि साथ दिली ती सर्व मंडळी सतीश रसाळ, राजेश साळवी, मच्छिंद्र आहेर, विद्यानंद नायकवाडी, उन्मेष साळवी, दिनेश अंगणे, मिलिंद बागुल, रवींद्र खुळे, हेमंत वांगणकर, अनिल तळेकर, भालचंद्र चौधरी आणि यूट्यूब लाईव्ह करणारे काका रवींद्र खानोलकर आणि श्लोक टेमकर आणि टाके त्यांचं गणेश टाके ही सारी मंडळी या ठिकाणी होती. आणि पुन्हा एकदा म्हणते की आभाराचे भार कशाला, फुलांचे हार कशाला, हृदयात घर असे त्या घराला दार कशाला. अशी हृदयात राहणारी सर्व हक्कांची मंडळी आहेत. पण भारतीय संस्कृतीप्रमाणे सर्वांचा आधार मानणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा म्हणते की वसंतात येतो फुलांना बहार, तेव्हा फांद्याच होता त्यांचा आधार. आपल्या सर्वांच्या उपस्थितीने या भजन संध्येला आली बार, तेव्हा हप्तांच्या वतीने आपण सर्वांचे मनपूर्वक आभार, मनपूर्वक आभार. धन्यवाद.
आज या ठिकाणी भजनाची रंगत कोणाला या कार्यक्रमामध्ये सामील व्हायचं असेल तर आपण श्री राजेश साळवी यांच्याशी संपर्क साधायचा आहे. या भजनाची रंगत सर्वांनी प्रसाद घेऊन जायचा आहे. या भजनाची रंगत आज वाढली कारण उत्कृष्ट सूत्रसंचालन. तर आम्ही त्यांना विसरू शकत नाही. तर आपण त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. मिसेस अश्विनी गवाळे व वैष्णवी गवाळे. त्यानंतर आपल्याकडे आज एक छोटा उस्ताद आला होता, श्लोक टेमकर. त्याचं सुद्धा आपण टाळ्यांनी स्वागत करूया. आणि तबल्यावरती आणि ढोलकीवरती ज्यांनी साथ दिली ते आपले योगेंद्र पेडणेकर यांचे पुतण्या वेदांत पेडणेकर. त्यांनी उत्कृष्टपणे साथ दिली. कुठल्याही प्रकारचा रियाज न करता त्यांनी उत्कृष्ट तबला आणि ढोलक याचं वादन केलं. आणि आपल्यासारखे रसिक प्रेक्षक त्यांच्यामुळे आम्हाला थोडं प्रोत्साहन मिळतं. थोडं जास्तच मिळतं. तर अशीच तुम्ही हे दाखवा आमच्यावरती आणि आम्हाला प्रोत्साहन देत राहा. 9 तारखेला एक शेवटचा भजनाचा प्रोग्राम असेल आपला परत. त्यावेळेला वेगळी भजनं असतील. गायक तेच असतील, तबलावाले तेच असतील, पेटीवाले तेच असतील, पण नवीन भजनं तुम्हाला ऐकायला मिळतील. आणि